नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. बाजार समितीने घेतलेली बैठक निष्फळ, हमाल मापाडीचा संप सुरूच, पुढील निर्णयापर्यंत बेमुदत बंद, हमाल मापाडी व्यापारी भूमिकेवर ठाम. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हापूस आंबे दरात घसरण, अजूनही ग्राहकांकडून 30% मागणी, दर निम्म्यावर, 1,500-2,000 हजारांहून झाली घसरण. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कांदा निर्यात बंदी ठरली, निवडणुकीत कळीचा मुद्दा, बैठक हा विद्यमान खासदार आमदारांना विचारला जाब. धरणांच्या तालुक्यात पाण्याची दुर्भिक्ष, तळ गाठल्याने टंचाई, वाढीव असताना टँकरने पाणी, धरणांचा साठा अवघा 12%वर. नगरच्या मिरच्या ठसका थेट युरोपात, 90 दिवसात 2 टन उत्पादन. वाळी म्हणते पाऊस जवळ आला आहे, नैसर्गिक संकेत, वाळवाचे दरवाजे बंद करणे सुरू. ₹20 किलो दराने विकली जाणारी केळी केवळ ₹4 दरही घसरले, क्रमातील केळी व बागा वाढत्या तापमानामुळे धोक्यात. तुर्कीच्या बाजरीचे मूळशीत रंगले चर्चा, 20 ते 25 क्विंटल उत्पादन, खर्च कमी, तिप्पट उत्पन्न, जांभेचे यशस्वी प्रयोग. आढावा बैठक, शेतकऱ्यांना कर्ज करानं पीक कर्ज घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे विविध बँकांना अडवणूक करण्याचे निर्देश. गतवर्षी 1532 कोटी वित्तपुरवठा. यंदाचा उन्हाळा संपल्यावरच शहराला मिळणार 8 जलकुंभ, कंत्राटदार कंपनी जीवन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची संत गती. छत्रपती संभाजीनगर, तुमचा जिल्हा नक्की कळवा. 1 दिवसाआड अवकाळी पावसाचा तडाखा, कसा होईल पंचनामा, प्रशासनापुढे पेच. कडक उन्हाळ्यात पावसाळ्याची नागरिकांना प्रचिती. जिल्ह्यात 36 सौर प्रकल्प, 65 ठिकाणी जागेचा शोध, सौर प्रकल्पासाठी 56 ठिकाणी जमीन संपादित. बीड जिल्हा, तुमचा जिल्हा नक्की कळवा. हळद वाळवणी झाली सुरू, अवकाळी पावसाने जिल्हावासियांची पाठ सोडत नसल्याने हळदी फळबागांचे प्रचंड नुकसान होत आहे. भाजीपाल्याची आवक घटली, लसण, अद्रक, मिरची तिखटच म्हणता येतील, उत्पादक शेतकऱ्याकडून समाधान, मात्र ग्राहकांना भुर्दंड. धावडा परिसरात उन्हामुळे 25% मिरचीची रोपे जळाली, शेतकऱ्याकडून पुन्हा लागवड, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. शेलू तिथे धामणा धरण कोरडे ठाक, 15 दिवसानंतर 12 गावात पाणी टंचाईचे संकेत. 1972 मध्ये 415 हेक्टरवर झाली धरणाची बांधणी. आव काढताच हरभरा दरात घसरण, क्विंटल मागे ₹100 घसरण, ₹6,100 प्रति क्विंटलचा भाव.